खानापूर येथील वन विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण झालेलं होतं. ते अतिक्रमण तात्काळ निष्कासित करा या मागणीसाठी गेली सातत्यानं आपण वन विभागाला पत्र दिलेली होती. त्या संदर्भामध्ये आपण मागणी केलेली होती. आज पुन्हा एकदा आपण बघत असाल की आपण विटा वन विभागाचे जे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत पवळे साहेब यांना आज आपण पत्र देऊन त्या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे वन विभागातील खानापूरमध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते 1816 गट नंबरमध्ये झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावीत अशा पद्धतीची आज भूमिका घेऊन आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे. तर या प्रकरणाच्या अनुषंगानं खरं तर सांगली येथं जिल्हा वन अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी या संदर्भामध्ये सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले. 1-2 तारखा झालेल्या आहेत. काही ह्याच्यामध्ये तो विषय होईल. या संदर्भामध्ये जो बोगस 7/12 तयार केलेला होता तो सुद्धा 7/12 कोणी केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि तो 7/12 फेरफार देखील त्याचा रद्द झाला पाहिजे अशी आपण मागणी केली होती. त्या ठिकाणी चुकीची भूमी अभिलेख विभागानं मोजणी केली होती. ती चुकीची मोजणी नकाशा रद्द केला पाहिजे अशी आपण मागणी केली होती. तर या सगळ्या मागणीच्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं की तो नकाशा रद्द झाला. ज्यांनी नकाशा चुकीचा बनवला त्या भूमी अभिलेखच्या अधिकारी सविता गाडवे मॅडम यांची खातेनिहाय चौकशी कार्यालयीन चौकशी चालू आहे. 7/12 रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका होती. त्या संदर्भामध्ये ती कारवाई चालू आहे आणि या वनक्षेत्रावर जे मुरुम लावून जे काय कंपाऊंड वगैरे घालून 1116 मध्ये जे काय अतिक्रमण केलेलं आहे तर ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा युद्ध पातळीवर कारवाई चालू असल्याचे आता आपल्याला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा आज आपण त्यांना पत्र दिलं की सदरची कारवाई जर तात्काळ नाही झाली तर आपल्या कार्यालयासमोर तिथं बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आज आपण त्यांना निवेदन दिलं. अशाच पद्धतीनं मुरुम उत्खनन आणि बाकीच्या ठिकाणी जे काय अतिक्रमण आहेत त्या संदर्भात देखील त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आपल्याला आता करत असल्याचं आश्वासन दिलेलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भकेरा पॅनल सेनेच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा इशारा देतोय की आपण तात्काळ हे जे अतिक्रमण आहे हे तात्काळ तिथून निष्कासित करावं, अन्यथा आपल्याला गाठ आमच्याशी आहे एवढं त्या निमित्तानं सांगतो. जय हिंद.